केंद्र सरकारच्या जनगणनेच्या अधिसूचनेमध्ये कुठेही जातनिहाय जनगणनेचा उल्लेख नाही। ही काँग्रेस पक्षाने केलेली टीका चुकीची असल्याचं मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केलंय। ते म्हणाले की जातनिहाय जनगणना ही होणारच आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या अधिसूचनेमध्ये त्याचा थेट उल्लेख नसतो। यापूर्वीही जेव्हा अनुसूचित जाती आणि जमाती अर्थात एससी आणि एसटी या प्रवर्गाची जनगणना झाली होती, तेव्हाही अधिसूचनेमध्ये त्याचा उल्लेख नव्हता। ओबीसींची जनगणना व्हावी ही मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली होती, परंतु भाजपनं ऑपरेशन सिंदूरच्या काही दिवस आधीच तिची घोषणा केली होती। त्यामुळे राज्यसभा आणि लोकसभेमध्ये हे विधेयक एकमताने मंजूर होईल असा विश्वास देखील तायवाडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे। नाही, मी या बाबीशी सहमत नाही। याच्याकरता की अनेक वर्षापासून या देशातील संपूर्ण ओबीसी समाज आणि इतरही समाजाकडनं जनगणना ही जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी होती आणि त्याला जसजसा जोर पकडत गेला, ही सामाजिक संघटनांची मागणी राजकीय पक्षांनी आपल्या अजेंडावर घेतली आणि या देशाचे विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी आणि त्यांच्यासोबत इंडिया अलायन्समध्ये असलेल्या सर्वच पक्षाच्या नेत्यांनी लोकसभा, राज्यसभा आणि बाहेरसुद्धा मोठ्या मोठ्या सभांमध्ये की सरकारने जातनिहाय जनगणना करावी ही मागणी जोर धरू लागली आणि म्हणून त्याला प्रतिसाद देऊन केंद्र सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन येणारी जनगणना ही जातनिहाय जनगणना करण्यात येईल अशा प्रकारचा एक धाडसी निर्णय सरकारने घेतला। तेव्हा सर्वच स्तरावरून आणि सर्वच राजकीय पक्षांकडून केंद्र सरकारचं स्वागत करण्यात आलं, त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आणि म्हणून आता 19ची अधिसूचना रद्द करून 2025ची अधिसूचना काढली, ज्यामध्ये 2027मध्ये जनगणना पूर्ण करण्यात येईल अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे। आता इथे जातनिहाय जनगणनेचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची टेक्निकल बाब अशी आहे की जातनिहाय जनगणनेला सुरुवात होण्याच्या पूर्वी किंवा जनगणनेला सुरुवात होण्याच्या पूर्वी केंद्र सरकारला 1948चा जो सेन्सस ॲक्ट आहे, जनगणना कायदा आहे, त्याच्यामध्ये अमेंडमेंट करावी लागेल आणि जातनिहाय जनगणना करण्यात येईल अशा प्रकारचा उल्लेख त्या कायद्यामध्ये करावा लागेल। याच्याकरता लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पास करावं लागेल। कॅबिनेटमध्ये निर्णय झाल्यानंतर जनरली प्रथा अशीच असते की त्यानंतर ते बिल लोकसभे आणि राज्यसभेमध्ये जाईल आणि लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये गेल्यावर ते एक मताने पास होईल याचा माझा ठाम विश्वास आहे आणि म्हणूनच येणारी जनगणना ही जातनिहाय जनगणना होईल याबद्दल माझ्या मनामध्ये तरी सध्या कुठल्याही प्रकारचं शंका कुशंका नाही।